थांबा थांबा थांबा, आजची ही हेल्दी रेसिपी पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नका. नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे. आजची ही रेसिपी साधी, सोपी आणि टेस्टी आहे. अगदी घरच्या साहित्यात चपाती, उकडलेला बटाटा, कांदा आणि इतर घरचेच मसाले. खायला एकदम टेस्टी, लहान मुलांची तर एकदम फेवरेटच होऊन जाणार आहे. तर त्यासाठी इथं सुरुवातीला मी बघा कांदे घेतलेले आहेत. 2-3 छोटे छोटे कांदे घेतले होते. ते एकदम पातळ असे चिरून घेतलेले आहेत. चिरताना कांद्याचा आपल्याला शेंडा आणि बुडका काढायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, कांदा चोळून घेतला की एकदम छान व्यवस्थित अशा पाकळ्या सुटतात आणि आपल्याला असा सगळा पाकळ्या सुटलेला कांदा हवा आहे. त्याच्यासाठी कांदा आपण कट करताना लक्षात ठेवा की त्याचा शेंडा आणि बुडका अवश्य काढायचा आहे. एकदम सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे घरच्या साहित्यात. तर बघा, सगळ्या कांद्याच्या पाकळ्या आपण रिकाम्या केल्यात. त्याच्यावर फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आहे. नंतर त्याच्यावर आपल्याला 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे. जिरा पावडर मी इथं जिरे भाजून हलकेसे त्याची पावडर करून घेतलेली आहे. ही बेडगी मिरची पावडर आहे, ती आपण कलरसाठी फक्त याचा वापर केलेला आहे, तिखट वगैरे काही नाही. 1 चमचा इथं चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाल्यामुळे एकदम छान चटपटीत असा नाश्ता होतो. आता याच्यावर आपल्याला मीठ बिलकुल घालायचं नाही आहे. आत्ता ज्यावेळेस आपण वापर करणार आहे ना, त्यावेळेसच याच्यावर मीठ घालायचं आहे कांद्यावर. कारण आधी जर मीठ घातलं ना आपण, तर सगळं कांदा पाणी सोडतो, म्हणून मीठ आत्ता घालायचं नाही आहे. आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून आपण पसरून साईडला ठेवून देऊयात. आता इथं मी 3 उकडलेले बटाटे घेतल्यात. ही मग फक्त मी 4 माणसांसाठी हा नाश्ता बनवते आहे, त्याच्यामुळे 3 बटाटे घेतल्यात. तुम्ही जर जास्त माणसांसाठी बनवत असाल तर तुम्ही सगळी क्वांटिटी वाढवून घ्यायची, बटाटे पण जास्त घ्यायचे. तर बटाटे साली काढून व्यवस्थित छान थंड झाल्यानंतर खिसायचे आहेत. तर इथं मी छोट्या खिसणीने खिसल्यात. तुम्ही मॅशसुद्धा करू शकता, पण आपल्याला काय आहे, याच्यात एकसुद्धा गुठळी नको आहे, म्हणून छोट्या खिसणीने व्यवस्थित छान खिसून घ्यायचा. थंड झाला की खिसायचा, म्हणजे छान खिसता येतो. आता बटाटा एकदम मस्त खिसून झालेला आहे. आता आपण ह्याच्यावर बाकीचे साहित्य घालूया. इथं मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे, ती एकदम बारीक अशी कट केलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याच्यात लाल तिखट पावडरसुद्धा घालू शकता, पण लहान मुलं वगैरे खातात त्याच्यामुळे मी घातली नाही. भरपूर फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि खिसलेलं अद्रक टाकायचं. जर लहान मुलं खाणार असतील ना, तर तुम्ही अद्रक घालू नका, कारण अद्रक खूप तिखट असतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ही लाल मिर्च पावडर आहे, फक्त आपण कलरसाठी वापर केला आहे. जिरा पावडर 1 चमचा घालायची आहे. 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. त्याच्यामुळे मस्त चटपटीत अशी हेल्दी रेसिपी बनते. आणि ही मिरपूड आहे, ती 1 चमचा घेतलेली आहे, काळ्या मिऱ्याची पावडर. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याचा मस्तपैकी असा एक डो बनवायचा आहे. तर त्या चमच्याने काही व्यवस्थित येत नाही बनवता, त्याच्यामुळं मी हाताने सगळं व्यवस्थित एकसारखं मळून घेते. आपण पीठ कसं मळतो तसं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बटाट्यात सगळे मसाले व्यवस्थित छान असे मिक्स होतात आणि एकदम खायलासुद्धा छान चटपटीत लागतं. तर आता हे सगळं बघा व्यवस्थित छान मळून घेतलेलं आहे. ह्याचा डो बनवून साईडला ठेवलेला आहे. आता हे सगळं पसरून घ्यायचं. दिसायला पण एकदम सुंदर दिसतं, अगदी घरच्या साहित्यात. आता आपण कांद्याचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आत्ता मीठ टाकलं. आधी जर मीठ टाकलं तर कांदा पाणी सोडतो आणि उशिराने वापरलं की कांद्याचा वाससुद्धा खूप येतो. त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस वापर करायचा आहे त्याच टायमाला आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी जर नाश्ता हा बनवत असाल ना, तर त्याच्यात कांदा टाकणं स्किप करा. कांद्याच्या ऐवजी तुम्ही गाजर खिसून घाला किंवा कोबी एकदम छान पातळ असा चिरून घातला तरीसुद्धा चालतो. सिमला मिर्च पण पातळ चिरून घेतली तरीसुद्धा चालते, कारण उशिरानंतर कांद्याचा वास येतो. त्याच्यामुळे कांदा घालू नका नाश्त्याला. आणि इथं मी चपात्या घेतलेल्या आहेत, ह्या मी ताज्या बनवल्यात. तुमच्या जर रात्रीच्या उरलेल्या इथे असल्या तरीसुद्धा चालतील. फक्त या चपात्या आपण जर ताज्या बनवल्या ना, तर भाजताना एकदम हलक्याशा गवळ्या गवळ्या भाजून घ्यायच्या, कारण नंतर आपण भाजणारच आहोत. आणि एका डब्याच्या टोपणाच्या साह्याने सगळ्या चपात्या सेम बनवून घ्यायच्या, म्हणजे दिसायला पण एकदम छान व्यवस्थित प्रोफेशनल दिसतं आणि बघायला पण एकदम छान वाटतं. तर बघा, मी सगळ्या चपात्या अशा हलक्या गवळ्या भाजून घेतलेल्या आहेत. आता मुलांना टॅमॅटो सॉस खूप आवडतो, म्हणून आपण तो लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा. त्याच्यामुळे एकदम छान चटपटीत असा नाश्ता होतो. आणि तुम्ही जर मोठ्यांसाठी जर बनवत असाल ना,
तर काय करायचं, रेड चिली सॉस लावून घेतला तरीसुद्धा चालतं किंवा शेजवान चटणी लावली ना तरीसुद्धा चालतं. एकदम मस्त छान चटपटीत असा नाश्ता होतो. हे बटाट्याचं आपण जे स्टफिंग बनवून ठेवलेलं आहे ना ते व्यवस्थित छान असं अर्ध्या चपातीवर पसरून लावायचं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि फक्त अर्ध्याच चपातीवर लावायचं आहे आपल्याला. आणि हा कांदा आपण मसाले टाकून बनवलेला आहे ना तो सुद्धा असा सगळा पसरून घ्यायचा. अगदी चपातीच्या कडेपर्यंत निम्म्यातच पसरून घ्यायचा आहे. त्याच्यावर थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आणि पनीर असं त्याच्यावर खिसून घ्यायचं. त्याच्यामुळे एकदम छान असं चवीला लागतं बघा, टेस्टी. तुमच्याकडं पनीर नसेल तर तुम्ही चीज असं खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि चीज पनीर वगैरे दोन्हीही नसेल ना तर तुम्ही दुसरी कोणती एखादी भाजी वगैरे ॲड केली तरी पण चालेल. आणि चपाती अशी पलटी करून घ्यायची आणि अलगद हलक्या हाताने अशी दाबायची आहे आणि उचलतानासुद्धा एकदम हलक्या हाताने अशी उचलून घ्यायची आहे बघा. एकदम मस्त अगदी टेस्टी हेल्दी नाश्ता बनतो. आता तुम्हाला दुसरा अजून एक बनवून दाखवते. इथं आपण टॅमॅटो सॉस असा सगळा पसरून घ्यायचा आहे. मुलांचा खूप फेवरेट आहे टॅमॅटो सॉस. आणि हे बटाट्याचं सगळं स्टफिंग असं लावून घ्यायचं आहे निम्म्यात. त्याच्यावर कांदा पसरून घ्यायचा आहे. सगळा व्यवस्थित साईडला येईपर्यंत पसरून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावर फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. त्याच्यावर पनीर खिसून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलं आहे पनीर नसलं तर चीज खिसा, दोन्हीही नसलं तर एखादी भाजी घाला तरीसुद्धा चालेल. एकदम टेस्टी होतो. अगदी आपण पिझ्झा आणतो ना खातो त्यालासुद्धा मागे सारेल एवढी छान ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. इथं पॅनमध्ये मी बटरची क्यूब घेतलेली आहे. तुमच्याकडं बटर नसेल ना तरीसुद्धा चालेल. तुम्ही थोडंसं तेल लावा किंवा बटर नाही म्हणून अगदी रेसिपी करायची नाही असं काही नाही. तेल लावलं तरीसुद्धा चालेल. पण माझ्याकडं बटर होता आणि त्याच्यामुळे खूप छान टेस्टी होतं म्हणून मी लावलेलं आहे. आणि चपाती अशी अलगद हलक्या हाताने उचलून इथं ठेवायची आहे पॅनमध्ये. म्हणजे त्याच्या आतलं आपण जे स्टफिंग भरलं आहे ते निसटणार नाही. आणि दोन्ही साईडनी छान गोल्डन खरपूस होईपर्यंत मस्त मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जास्त वाढवू नका नाहीतर नुसती चपाती जळून जाईल. एकदम छान कुरकुरीत असा खमंग नाश्ता होणार नाही. तर बघा एका साईडनी व्यवस्थित छान मस्त अशी कुरकुरीत खमंग गोल्डन कलर आलेला आहे आणि खरपूस झालेलं आहे बघा. असंच पलटून घ्यायचं. पलटून घेताना निष्ठत वगैरे काही नाही, हलक्या हाताने आपण पलटून घ्यायचं आहे. अगदी घरच्या साहित्यात खूप छान नाश्ता बनतो. अगदी मुलांचा फेवरेट आहे. मोठ्या माणसांनासुद्धा खूप आवडेल. सगळे आवडीन खातील असा नाश्ता आहे बघा. बनवायला काही एकदम सोप्पा आहे. काही जास्त झंझट वगैरे नाही. दोन्ही साईडनी छान मस्त खरपूस भाजून घ्यायचा. आता पहिले 2 भाजून झालेले आहेत. आता ही तुम्हाला दुसरे 2 दाखवते. बघा दिसायला पण किती छान व्यवस्थित अगदी दिसतंय आणि खायला तर एकदम एक नंबर टेस्टी आहे. त्याच्यामुळे आपण ही नाश्ता अवश्य बनवावा बघा. नंतर पिझ्झा कटरने असं कट करून घ्यायचं. अगदी पिझ्झासारखाच दिसतो बघा. चवीलासुद्धा खूप टेस्टी. तुम्हीही बनवा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा.